स्वरूपात आवळा नियमित खाल्ला तर त्याच्या गुणधर्माचा आपल्याला फायदा होतो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे इम्युनिटी, पचन आणि हार्ट हेल्थसाठी खूप फायदा होतो. आवळ्यामुळे केस मजबूत होतात, पांढरे होणं थांबतं, नितळ त्वचा मिळण्यासाठी तसंच एकूणच यंग राहण्यासाठी आवळा खूप उपयोगी आहे. आवळ्याचे अनेक पदार्थ केले जातात. पण आवळ्याच्या पदार्थांमध्ये घातली जाणारी साखर सध्या सगळ्यांना नकोशी वाटते. यावर उपाय म्हणून साखरेला पर्याय असलेला एक पौष्टिक पदार्थ वापरून आज आपण आवळ्याचे च्यवनप्राश लाडू किंवा गटागट करणार आहोत. चला बघूया कसे करायचे. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आवळ्याचे च्यवनप्राश लाडू करण्यासाठी आवळ्याबरोबरच खजूर आणि हे सगळे निवडक मसाले आपण वापरणार आहोत. सगळ्यात आधी आपण खजूर बुडतील एवढं कोमट पाणी घालू. पाणी जेवढं कमी घालू तेवढं आपल्याला मिश्रण नंतर कमी आटवायला लागेल. त्यामुळे आवश्यक तेवढंच पाणी आपण घातलं आहे. खजूर थोडा वेळ झाकून ठेवू. खजूर भिजतायत तोपर्यंत आपण यासाठीचा मसाला करून घेऊ. वेलची सोलून दाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालू. मसाल्यासाठी आपण 6-7 वेलची, 7-8 लेंडी पिंपळी आणि 10-12 लवंगा वापरतोय. अर्धा टीस्पून ओवा, पाऊण टीस्पून जिरं आणि बडीशोप आणि 18-20 मिरे घालू. 4-5 जायपत्री आणि 1-2 टेबलस्पून पुदिन्याची वाळलेली पानं घालून मसाला बारीक करून घेऊ. आपण खजूर भिजवला होता त्याला 2-2.5 तास झालेत. हे बघा, खजूर छान भिजला आहे. 2 वाट्यांहून थोडा कमी खजूर आपण भिजवला होता. भिजलेला खजूर मिक्सरच्या भांड्यात घेऊ. त्यात 2.5 वाट्या किसलेला आवळा घालून बारीक करून घेऊ. अगदी बारीक वाटलं गेलेलं मिश्रण कास्ट आयर्नच्या कढईत काढून घेऊ. यात घातलेल्या खजुराचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अशा कढईत आवळा शिजवल्यावर त्यातलं आयर्न पदार्थात उतरतं. आधी मध्यम ते मोठ्या गॅसवर मिश्रण शिजायला ठेवूया. कढईला लागलेलं मिश्रण सुरुवातीपासूनच काळसर व्हायला सुरुवात झाली आहे. आपण फार पाणी न घातल्यामुळे मिश्रण जास्त पातळ झालं नाही आहे. याला मी च्यवनप्राश लाडू म्हणते आहे कारण ही पद्धत बरीचशी च्यवनप्राशच्या जवळपास जाणारी आहे. पण अगदी च्यवनप्राश नाही म्हणलं तरी यात वापरलेले सगळे पदार्थ इतके हेल्दी आहेत की यामुळे आपल्या तब्येतीसाठी हे लाडू उत्तम ठरतील यात शंका नाही. रोज सकाळी एखादा छोटा लाडू आपण खाऊ शकतो. यात साखर घातलेली नसल्याने हे लाडू जास्त हेल्दी होतात आणि कोणीही ते खाऊ शकतं. 7-8 मिनिट कास्ट आयर्नमध्ये मिश्रण परतून झाल्यावर ते पुरेसं काळसर झाल्यासारखं वाटतंय. म्हणून आता ते दुसऱ्या साध्या पॅनमध्ये काढून थोडंसं परतून घेऊया. लोखंडी किंवा कास्ट आयर्नच्या पॅनमध्ये आंबट पदार्थ केलेले चालतात का असा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो. तर त्याचं उत्तर हो असं आहे. फक्त तयार पदार्थ फार जास्त वेळ या भांड्यात राहू देऊ नका. आता आवळ्याच्या मिश्रणात 2-3 चमचे आपण आधी तयार केलेला मसाला घालून परतू. मसाल्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसंच मी तर यात साखर वापरली नाही आहे. पण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर आवळ्याच्या अर्धी साखर वापरू शकता. साखरेमुळे लाडूला गोडी जास्त येईल आणि बाइंडिंगही मिळेल. तसंच ते लाडू जास्त टिकायलाही मदत होईल. आता यात अगदी छोटासा चमचा सुंठ पावडर आणि दालचिनीची पूड घालून मिक्स करू. मिश्रण आता बऱ्यापैकी कोरडं झालं आहे. आधी साधारण 10 मिनिट आपण मिश्रण मोठ्या गॅसवर शिजू दिलं होतं आणि नंतर 10-12 मिनिट मध्यम गॅसवर मिश्रण परतलं आहे. आता आपण गॅस बंद करून मिश्रण पूर्ण गार होऊ देऊया. आपण गॅस बंद केला होता त्याला तासभर झाला आहे. हा आपला तयार मसाला आहे. त्यात 1-2 चमचा पिठी साखर आणि मीठ घालून मिक्स करून घेऊ. आवळ्याचं मिश्रण आता पूर्ण गार झालं आहे. त्याचे आपण छोटे छोटे लाडू वळून तयार पावडरमध्ये घोळवून घेऊ. बघा, आपले चटपटीत आणि पौष्टिक च्यवनप्राश लाडू किंवा गटागट तयार आहेत. याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ. जर तुम्हाला हे गटागटसारखे खायचे असतील तर अशा छोट्या आकाराच्या गोळ्या करा.
जेवणानंतर पाचक म्हणून खायला छान लागतात. सगळे लाडू तयार पावडरमध्ये घोळवून घेऊ. छोटे छोटे गटागटही तसेच पावडरमध्ये घोळवून घेऊ. पाहिजे तर असे पावडरमध्ये घोळवलेले किंवा नुसते लाडू करून चांगल्या काचेच्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवले तर 1-2 महिने छान राहतात. साखर घातलेले लाडू यापेक्षा अजून जास्त टिकू शकतात. सकाळी उपाशीपोटी, नाश्त्याच्या वेळेला, जेवणानंतर असे कधीही च्यवनप्राश लाडू खाऊ शकता. ही एक खूप वेगळी भन्नाट रेसिपी आहे. शूटिंग झाल्यावर माझ्याकडे आलेल्या ज्या मैत्रिणींना हे लाडू खायला दिले त्यांना सगळ्यांनाच हे लाडू खूप आवडले. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडतील. आजचा हा भन्नाट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.